Hello dear student, let us start chapter number 11, circle. Let us take some revision of some concept. First, let us see what is a radius. Radius, a straight line from the center to the circumference of a circle is called a radius. सेंटर, सर्कलच्या सेंटरपासून सर्कम्फरन्सच्या पॉईंटला जोडणारी जी स्ट्रेट लाईन आहे तिला आपण काय म्हणतो, रेडियस असं म्हणतो. आता या फिगरमध्ये द फिगर अलोंग साइड ओ इज द सेंटर अँड ओ बी इज द रेडियस. सेकंड डेफिनेशन, कॉर्ड. लेट अस सी व्हॉट इज अ कॉर्ड. कॉर्ड इज अ लाईन सेगमेंट जॉईनिंग टू पॉईंट्स ऑन द सर्कल. सर्कलवरचे कुठलेही दोन पॉईंट जोडणारी जी लाईन सेगमेंट आहे तिला काय म्हणतात, कॉर्ड असं म्हणतात. सर्कलवरचे कुठलेही दोन पॉईंट, मग ई सी, ए बी, ए डी, एफ सी ह्या काय झाल्या, कॉर्ड झाल्या. या फिगरमध्ये ह्या काय झाला, कॉर्ड झाल्या. सर्कलवरचे कुठलेही दोन पॉईंट जोडणारी रेषा. तिसरी डेफिनेशन काय आहे, डायमीटर. व्हॉट इज द डायमीटर. सर्कलशी कन्सर्न असणाऱ्या डेफिनेशन काय करणार आपण, रिव्हिजन घेणार आहोत, त्या घेतोय. अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द सेंटर. जी स्ट्रेट लाईन कुठून पास होते, सेंटरमधून पास होते, अँड जॉईन टू डिफरंट पॉईंट्स ऑन दी सर्कल इज कॉल्ड दी डायमीटर. डायमीटरची कंडिशन काय, की ती कशामधनं पास झाली पाहिजे, सेंटरमधनं पास झाली पाहिजे, तिला आपण काय म्हणतो, डायमीटर असं म्हणतो. आता दिलेल्या फिगरमध्ये बघा, ऑन पेज नंबर 75 इथं चार्ट दिलेला आहे. तो चार्ट आपल्याला काय करायचा आहे, आयडेंटिफाय द रेडिया, कॉर्ड अँड डायमीटर्स इन द सर्कल अलॉंग साईड अँड राईट देअर नेम्स इन द टेबल बिलो. आता आपल्याला रेडियस मी काय सांगितलं, सेंटरपासून सर्कलच्या पॉईंटला जोडणार जी लाईन सेगमेंट आहे तिला काय म्हणतात, रेडियस असं म्हणतात. आता ह्या फिगरमध्ये या सर्कलमध्ये रेडिया कुठल्या कुठल्या आहे, ओ ए, देन ओ बी, देन ओ सी अँड ओ एफ. आता कॉर्ड मी काय सांगितलं, सर्कलच्या कुठल्याही दोन पॉईंटला जोडणारी रेषा. मग कुठल्या कुठल्या आहेत, ए बी, ए डी, सी एफ, सी ई. हे काय झालं, नेम ऑफ दी कॉर्ड. आणि तिसरा कॉलम काय दिला आहे, डायमीटर. डायमीटर कुठल्या कुठल्या आहेत, डायमीटर म्हणजे काय, सेंटरमधनं पास होणारी आणि सर्कलच्या दोन डिफरंट पॉईंट्सला जॉईन करणारी सेगमेंट. इथं दोन डायमीटर्स आहेत, ए बी आणि सी एफ. मागच्या स्टँडर्डमध्ये तुम्ही लर्न केलेलं काय, वी हॅव ड्रॉ मेनी इन्युमरेबल डायमीटर्स अँड इन्युमरेबल रेडियस फॉर एनी सर्कल. आपण कितीही रेडियस आणि कितीही डायमीटर आपण सर्कलला काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. आता तुम्ही म्हणाल ए बी आणि सी एफ. ए बी आणि सी एफ ह्या डायमीटर तर आहेच, पण काय पण आहे, कॉर्ड पण आहे. मग डायमीटर ही काय असू शकते, कॉर्ड असू शकते, पण प्रत्येक कॉर्ड ही डायमीटर असू शकत नाही. कारण डायमीटरची कंडिशन काय आहे, ती सेंटरमधनं काय झाली पाहिजे, पास झाली पाहिजे. मीन्स एव्हरी डायमीटर इज अ कॉर्ड बट एव्हरी कॉर्ड इज अ नॉट अ डायमीटर. आता ई सी काय आहे, कॉर्ड आहे, पण ती सेंटरमधनं पास झाली काय म्हणून ती डायमीटर नाही. लक्षात आलं. मग रेडियस, कॉर्ड आणि डायमीटर म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं. अजून एक पॉईंट, द लॉंगेस्ट डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ दी सर्कल. आता ए बी ही काय आहे, लॉंगेस्ट कॉर्ड आहे. डायमीटर तर आहे पण ती कॉर्ड पण आहे, पण ती कशी आहे, इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ दी सर्कल. डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ दी सर्कल. समजलं तुम्हाला, ओके. नाउ लेट अस लर्न न्यू कन्सेप्ट, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. व्हॉट इज सर्कम्फरन्स, लेट अस सी. द लेंथ ऑफ the boundary of a circle is called circumference of a circle. The length of the boundary, बघा ही बाउंड्रीची जी टोटल लेंथ आहे हिला काय म्हणतात, सर्कम्फरन्स असं म्हणतात. द लेंथ ऑफ द बाउंड्री ऑफ अ सर्कल इज कॉल्ड सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. परिघ, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, परिघ असं म्हणतात. बाउंड्रीची जी टोटल लेंथ आहे तिला काय म्हणतात, सर्कम्फरन्स असं म्हणतात. आता आपल्याला बघायचं आहे रिलेशन बिटवीन सर्कम्फरन्स अँड डायमीटर. डायमीटरमधलं आणि सर्कम्फरन्समधलं काय रिलेशन आहे हे आपल्याला काय करायचं बघायचं आहे. त्याच्यासाठी बघा तुमच्या घरात जे ऑब्जेक्ट आहेत, बँगल आहे, सर्क्युलर डिश आहे किंवा लीड ऑफ अ जार म्हणजे बर्नीचं झाकण आहे, त्याचा सर्कम्फरन्स कशाने मोजायचा आहे, दोरीने. आणि डायमीटर कशाने मोजायचे आहे, स्केलने पण तुम्ही मोजू शकता किंवा दोरी ठेवायची,
दोरीने तेवढा डिस्टन्स घ्यायचं, स्केलवरती ठेवायची, किती सेंटीमीटर आहे ते बघायचं आणि आपल्याला रेशो काय करायचा आहे, सरकमफरन्स आणि डायमीटरचा रेशो काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. आता हे तुमच्यासाठी काय आहे, ॲक्टिव्हिटी आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही काय करायची, घरी करून बघायची आहे. आता तर घरीच आहोत आपण सगळेजण. ती काय करायची, आपण करून बघणार आहोत. काय करायचं आहे, 3 ऑब्जेक्ट घ्यायचे. ते प्रत्येकाच्या घरी बांगडी आहे, सर्क्युलर डिश एक प्रकारची प्लेट आहे आणि लीड ऑफ अ जार म्हणजे झाकण आहे. त्याचा सरकमफरन्स आणि डायमीटर दोरीच्या साहाय्याने काय करायचं आहे, मोजायचं आहे, स्केलवर ठेवायचं आहे आणि ते डिस्टन्स काउंट करून त्याचा रेशो बघायचा आहे. कोणाचा आहे, C/D, सरकमफरन्स अपॉन डायमीटर. हा रेशो काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. आपण जेव्हा ते फाइंड आउट करतो तेव्हा आपल्याच्या असं लक्षात येतं, काय लक्षात येतो, C/D आपल्याला हा कॉन्स्टंट मिळत असतो. किती, 3.40 असा ॲप्रॉक्सिमेटली काय मिळत असतो, तो आपल्याला याच्या जवळपास मिळत असतो. द रेशो ऑफ सरकमफरन्स ऑफ अ सर्कल टू इज डायमीटर D इज डिनोटेड बाय लेटर पाय. हा रेशो C/D हा रेशो कशाने डिनोट केला जातो, पाय. पाय काय आहे, हे पाय काय आहे, ग्रीक लेटर आहे आणि हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा कॉन्स्टंट येतो. दिस कॉन्स्टंट इज रिप्रेझेंटेड बाय ग्रीक लेटर पाय. Great mathematicians have proved through the hard work that this number is not a rational number. हा rational number नाही. In practice, the value of pi is taken to be pi is equal to 22/7 or pi is equal to 3.14. ही त्याची काय केली जाते, व्हॅल्यू घेतली जाते. मग आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, C इज इक्वल टू पाय अपॉन C/D इज इक्वल टू पाय. मग आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, C इज इक्वल टू पाय इंटू D मीन्स सरकमफरन्स इज इक्वल टू डायमीटर इंटू दिस पाय. पाय काय आहे, ग्रीक लेटर पाय. पाय काय आहे, कॉन्स्टंट आहे. आलं लक्षात. आता मग आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला, C इज इक्वल टू पाय D वेअर C इज दी सरकमफरन्स, पाय इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू अँड D इज दी डायमीटर. पण आपल्याला माहिती आहे डायमीटर आणि रेडियस याचं रिलेशन काय आहे, डायमीटर इज द टॉईस ऑफ दी रेडियस 2r. म्हणून परत दुसरा फॉर्म्युला काय मिळेल, C इज इक्वल टू पाय इंटू डीची व्हॅल्यू 2r म्हणजे C इज इक्वल टू 2πr वेअर C इज दी सरकमफरन्स अँड R इज दी रेडियस. R इज दी रेडियस. म्हणजे लक्षात आलं तुमचा फॉर्म्युला, C इज इक्वल टू पाय इंटू D और C इज इक्वल टू 2πr. हे दोन फॉर्म्युले आपल्याला काय झालेले आहेत, मिळालेले आहेत. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल, द डायमीटर ऑफ अ सर्कल, द डायमीटर ऑफ अ सर्कल is 14 centimeter. Find its circumference. आता सोल्युशन दिलेल्या गोष्टी आपण इथं काय दिलेलं आहे, डायमीटर किती दिला आहे, 14 सेंटीमीटर आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, C इज इक्वल टू व्हॉट. नाऊ वी नो द फॉर्म्युला. C इज इक्वल टू पाय इंटू D. आता पायची व्हॅल्यू काय घ्यायची असते, 22/7 किंवा 3.14. आपण इथं काय करूया, 22/7 घेऊया. C इज इक्वल टू पाय 22/7 इंटू D किती आहे, 14. 7 1 7, 7 2 14. C इज इक्वल टू काय आला, 44. 22 2 44. सरकमफरन्स, देअरफॉर सरकमफरन्स ऑफ द सर्कल इज इक्वल टू 44 सेंटीमीटर. ओके, अंडरस्टँड. डेफिनेशन्स काय करायचं आहे, लर्न करायचं आहे अंडरस्टँडिंगने आणि हे एक्झाम्पल काय करायचं आहे, क्लासवर्कमध्ये राईट डाऊन करायचं आहे. डेफिनेशन पण राईट डाऊन करा आणि हे एक्झाम्पल पण राईट डाऊन करा आणि फॉर्म्युले पण काय करा, राईट डाऊन करा. ओके.